आणखीन एखादं कुठलं तू लिहिलेलं सांग ना, किती छान मला वाटलं ऐकून. आणि आता इतकं ते यथार्थ त्याचं वर्णन आहे. हो. आता संक्रांतीचं पण गाणं आहे. तर संक्रांतीच्या गाण्याला कसं होतं, की दुसरं काय करणार आपण? तर मग काळी चंद्रकळा नेसू चला, गुलाबी थंडीत शाली पांघरून जाऊ चला. संक्रांत सण हा आला आला, हळदी कुंकू हिरवा चुडा, आता लुटू चला, आता लुटू चला. असं अशा पद्धतीची गाणी त्यात पण मी हे केली आहेत. आता जसं आपण म्हणतो गुढीपाडव्याला आता 12 सणांचा पण मी कार्यक्रम करते. कारण आजकालच्या मुलींना 12 सण आपले कुठले आहेत हेही माहिती नाही आहे. मग सगळ्या आता महिला मंडळातून मला सांगतात, की नाही मॅडम तुम्ही ते 12 सणाचा कार्यक्रम करा. मग त्यात मंगळागौर पण येते, गणपती येतात, भादवा येतो आपला, भुलाबाई येते, गणपती येतो, गौरी येतात, नवरात्र येतो. असे विविध प्रकारचे आपल्यात नृत्यप्रकार अतिशय सुंदर आहेत महाराष्ट्रीयन नृत्यप्रकार. ते सगळे महाराष्ट्रीयन आणि आमच्याकडे गायिका आहेत. त्यामुळे गाऊन आपण केलं जातं. सीडीवर नृत्य करण्यापेक्षा जे गाऊन आहे ते जास्त मजेशीर असतं. आणि मग त्या बायका पण नाही आम्हाला पण सांगा असं म्हणून त्याही इन्व्हॉल्व होतात त्याच्यात. ती एक वेगळीच मजा येते म्हणजे असं पण खेळण्याची. तू लहानपणापासूनच तुला अशी नृत्याची किंवा असे पारंपरिक सण मग ते साजरे कसे करायचे अशी आवड होती का? लहानपणापासून आवड होती, पण कसं होतं ना, की आम्ही काही वर्ष मुंबईत होते, मग गावाला गेले. गावाला गेल्यानंतर मला नाचायची आवड प्रचंड. मी आरशात बघून वेगवेगळे असं म्हणजे नृत्य करण्याचा प्रयत्न करायची. पण तुम्हाला माहिती आहे ना, की नाच रे पण करायचं नाही असं नेहमी आई म्हणायची. "हे उगाचच काहीतरी नाचायचं नाही आहे." मला तशी नाटकातून कामं करण्याची पण आवड होती. मी 11वीला असताना रायगड जिल्ह्यातून आहुती नाटक केलं होतं. आणि त्यावेळेला मला पूर्ण रायगड रत्नागिरी जिल्ह्यातून पहिलं बक्षीस मिळालं होतं. अरे वा. बेस्ट कलाकार ॲक्टर म्हणून. आणि रत्नागिरी केंद्रावरनं मला बोलावणं आलं, की तुम्ही आम्हाला जॉईंट व्हा. माझे प्रोफेसर होते सोनावणे सर. ते मला म्हणाले, की तेव्हा माझं माहेरचं नाव सुगंधा आहे. सुगंधा छान अपॉर्च्युनिटी आहे, तू लगेच जॉईन कर त्यांना. मी म्हटलं अहो शक्य नाही आहे. म्हणे का? म्हटलं माझे बाबा एवढे तापट आहेत. हे असलं मला 3 मुली आहेत म्हणाले. 2 मुलींची लग्न व्हायची आहेत पुढच्या. तू असलं काही नाटकं करायची नाहीत. ही थेरं माझ्याकडे चालणार नाहीत. त्यामुळे मी सरांना सांगितलं तुम्ही काही विचारायला येऊ नका. तुमचा अपमान झाला तर मला चालणार नाही. तेव्हा तुम्ही येऊ नका. माझ्या नशिबात असेल तर पुढे मिळेल यायला. आणि मग मी इथे आले. इथे आल्यावर सगळे माझे सासरे मंत्रालयात, सासूबाई मंत्रालयात, चुलत सासरे मंत्रालयात, हे वकील, दीर फॉरेनला. त्यामुळे मला असं वाटायचं की हे यांना नाही आवडणार. आणि माझ्या मिस्टरांचं होतं की नोकरीही करायची नाही. पण मग हळूहळू माझ्या मिस्टरांनाही मी म्हणजे सांगितलं की नाही मला ही खूप आवड आहे आणि ही गरज आहे, काळाची गरज आहे हे सगळं जपण्याची. तर मला हे सगळं करायचं आहे. पण माझ्या घरातून छान सपोर्ट मिळाला. आणि आता मी हळूहळू नुसतं हे न करता सिरियल, पिक्चर, ॲड मॉडेलिंग ह्याच्याकडे पण वळले. हे कसं काय म्हणजे हे वेगळं आहे हो. आणि ते जे जेव्हा तुला ते एक प्राइज मिळालं हो. ते तो इतिहास तेव्हापासून झाला. कुठेतरी माझ्या म्हणतात ना बी रुजलं जातं. हां. तेव्हापासून असं वाटायचं म्हणजे टी व्हीवरती एखाद्याचे ॲक्टिंग बघताना असं वाटायचं "शी, आपण पण करू शकतो आपल्याला नाही मिळत." एक कुठेतरी खंत असते मनात. आणि मग वाईट वाटायचं मला. आणि मग एकदा असं झालं की माझा मित्र होता. तो मला म्हणाला की "अगं नघा तू इतकी छान दिसते, चल ना एकदा फोटो सेशन करूया तुझं." तो म्हणजे फोटोग्राफर होता. तर मी म्हटलं नको अरे काय करायचं ते फोटो सेशन काय नको. आणि नाही नाही अभयला घेऊन ये. अभयने मी गेलो आम्ही सहज फोटो काढले. फोटो काढले आणि त्यांनी ना पाठवून दिले माझे फोटो न विचारताच. मला पहिली रीनची ॲड मिळाली. रिनची ॲड हो. रीनची ॲड मिळाली. कोणत्या वर्षी? तरी सांगते 2009च्या सुमाराला मला रीनची ॲड मिळाली. आणि माझा प्रयोग होता ह्याचा मंगळागौरीचा. आणि हे म्हणाले की आता प्रयोग आहे तू कशी काय जाणार आहेस ते ॲड शूट आणि हे. आणि नशिबानी होतं की माझी हिंदमातालाच रीनची ॲडचं शूट होतं. नशिबानी ती पूर्ण झाली ॲड. मी प्रयोगालाही गेले. आणि मग थोडंसं असं झालं की असं कसं तुला मिळाली ॲड. माझ्या मिस्टरांना असं वाटलं. मग कौस्तुभनी सांगितलं की नाही मीच फॉरवर्ड केलेले. मग प्रियदर्शन म्हणजे शाहरुख खानचा डिरेक्टर आहे प्रियदर्शनबरोबर मी तामिळनाडूत ॲड केली. मग HSBC बँकेची UKसाठी ॲड केली स्टील ॲड. आणि त्यातसुद्धा अशी म्हणजे मजा मी तुम्हाला सांगते म्हणजे कधी कधी ना मला खूप माणसांचं खूप कौतुक वाटतं की किती रिअल असू शकतात माणसं. की खास ना त्याचा सिम्बॉल होता
खूप मोठा UKची त्या ट्रॅडिशनल करायची होती. त्यामुळे ना रांगोळी त्याचा सिम्बॉल होता. तर ते सगळे अहमदाबादहून लोकं आले होते. जवळजवळ एक 17-18 लोकं असतील. ती रांगोळी खूप मोठी होती ॲड, म्हणजे ह्याची रांगोळी. कुठे शूट झाली ही ॲड? लक्ष्मी स्टुडिओला. अच्छा. हां. आणि ते लोकं काय झालं, सकाळपासून रांगोळी काढत होते. आमचं नाईट शूट होतं. त्या दिवशी ती पूर्ण झाली नाही रांगोळी. मग मला कविता, म्हणजे माझी जी ही होती, तिने मला फोन केला की अनघा मॅडम आज नाही होऊ शकत आहे, आपण सकाळचं करतोय शूट. म्हटलं ठीक आहे. रात्रभर त्यांनी ती रांगोळी पूर्ण केली आणि सकाळी 6ची शिफ्ट म्हणून मी 6ला गेले तर आम्हाला वॅनिटी होती, कारण माझा पूर्ण वेगळाच लूक होता, साऊथ इंडियन लूक होता. त्यामुळे ती साऊथ इंडियन उडी नऊवारी जड साडी, ते सगळं मेकअप वगैरे अतिशय सुंदर लूक केला होता खूप त्याने. एन्जॉय केलं असशील ना, की खूप ज्या enjoy. क्षणाची आपण वाट बघत होतो. अक्षरशः मला ना, मी मला सांगते की असं मला आसमान ठेंगणं झाल्यासारखं वाटत होतं की हे मला करायचं होतं आणि मिळालं Dream करायला. come true. येस आणि मग मी गेले तिकडे, व्हॅनिटीतून बाहेर आले तर ते सगळे खूप, म्हणजे युकेहून ते सगळे आलेले लोक, ते इंग्लिश बोलणारेच होते. ते सगळे आले आणि त्यांना एवढा आनंद झाला मला बघून, यू आर लुकिंग सो ब्युटिफुल वगैरे असं, म्हणजे छान त्यांनी खूप छान ॲप्रिसिएशन केलं. आणि स्टील ॲड होती, त्यामुळे ना ते रांगोळी काढतानाचं सीन, त्यामुळे आपण रांगोळी काढायला कसं दीड पायावर बसतो की नाही, असं पाय एक दुमडून असं बसतो, तसं मला बसायचं होतं. आणि माझी मुलगी असं दाखवलं होतं की एका घराच्या ह्याच्यात दरवाजात बसलेली आहे आणि कॉन्व्हर्सेशन चालू आहे. स्टील ॲड असली तरी आपलं म्हणजे कानाने आपण तिथे ऐकतोय हे कळतं. तर वरनं पानं पडतायत, काही हे होतं आहे, मुलं धावत येत आहेत, मी सांगते रांगोळी आहे, मुलीला सांगते की आपल्याकडे ही अशी पद्धत आहे. हे जवळजवळ शूट मी 6ला गेले, 8ला चालू झालं, तर रात्री 8:30पर्यंत स्टील ॲडचं शूट चालूच होतं. आणि मी हार्डली अर्धा तास जेवायला, म्हणजे लंच टाईमला अर्धा तास आम्ही उठले असेल, अदरवाईज मी तशीच होते बसलेली, कारण दीड पायावर थोडीशी रांगोळी आम्ही पुसली होती आणि मी ती कव्हर करत होते. आणि तिथली ती जी रांगोळी काढणारी लोकं होती ना, ती अशी माझ्याकडे रागानेच बघत होती. म्हणजे मी म्हटलं असेल बाबा, काय माहिती. बरं, माझं आणि त्यांचं काही बोलणं झालेलं नाही, काही नाही. आणि मग झालं, शूट संपलं 8:30ला. मी परत व्हॅनिटीत गेले, चेंज करून मी बाहेर आले, तशी ती सगळी लोकं आली आणि सॉरी मॅडम. म्हटलं सॉरी कशाबद्दल? तर म्हणे नाही, मी खरं सांगू का आम्ही तुम्हाला? म्हटलं हो, अगदी खरं सांगा, काही प्रॉब्लेम नाही. नाही म्हणे, तुम्ही आलात ना आणि ती रांगोळी आमची पुसली, तर आम्हाला ना इतका राग आला होता की आम्ही आदल्या दिवशी सकाळपासून दुसरा तो दिवस रात्र करून आम्ही ही रांगोळी काढली आहे आणि श्रेय तुम्ही घेणार. आणि आम्हाला 17-18 जणं आम्ही आलो आहोत, तर आम्ही एवढी रांगोळी काढली, तुम्ही त्याच्या दुप्पट पैसे घेऊन जाणार, म्हणजे आम्हाला मिळणार त्याच्या दुप्पट पैसे तुम्ही घेऊन जाणार. म्हणून आम्हाला राग आला होता. हो म्हटलं, मग काय झालं? नाही हो, आम्ही 17-18 जणांनी एवढी रांगोळी काढली, पण सकाळी 8 ते रात्री 8:30 तुम्ही दीड पायावर बसलायत, जराही उठला नाहीत, म्हणाला नाहीत पाय दुखतोय, तुमच्या चेहऱ्यावरचं हसू तुम्ही मावळू दिलं नाहीत. आम्ही बघितल्यावर म्हटलं की खरंच ह्या आर्टिस्टला मग पैसे देतात ते योग्य आहे. आणि मला डोळ्यात पाणी आलं, कारण खरं कबूल करणारी माणसं फार कमी मिळतात हो, की असं की खरंच तुम्हाला आम्ही ॲप्रिशिएट करतोय, कारण तुम्ही असं बसलात. आम्ही 10 वेळा उठलो, 10 जणं काढली, मग 6 जणं बसली, असं आम्ही सगळं केलं. उठत होतो मध्ये, पण तुम्ही कंटिन्युअसली हे केलं. आणि मग मलाही कुठेतरी असं झालं की अरे खरंच सच्चाई आहे अजूनही. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.